तर आपण आठवड्यातून नाही का आपण ठरवलं पाहिजे की एक दिवस नाही का आपण ॲपलची प्युरी दिली पाहिजे, तर एक दिवस पपईची दिली पाहिजे. नमस्कार, राधिका रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर नाही का आपले कंटिन्यू व्हिडिओ पाहायला मिळत आहे तुम्हाला, म्हणजे एक दिवस आड तरी. पण कसं आहे, जसं शक्य झालं तसे तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. आणि इकडं आई पण आहे. नमस्कार आई. इकडं आई नाही का स्वराजला झोकी देत आहे. नमस्कार. नमस्कार. बाळाला तुम्ही काय देऊ शकता काय नाही, तर तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा. कमेंट करा की बाळासाठी हे चालतं ते चालतं. तर नाही का मला जे माहिती आहे मी नाही का त्याची रेसिपी तुम्हाला दाखवत आहे नाही. हो. तर नाही का आज तुम्हाला नाही का फळाची प्युरी दाखवणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर आमचा स्वराज काय काय खाणार आहे काय काय नाही, तर त्याला आता 7वं लागलेलं आहे. तर नाही का 7वा महिना लागल्यानंतर नाही का त्याला काही पण चालतं. म्हणजे कसं आहे, बाळाला फक्त बिस्किट वगैरे नाही द्यायची, त्याची सवय म्हणजे लावायचीच नाही मेन म्हणजे. कारण बिस्किट कसं आहे मैद्याचं असतं, त्यामुळे नाही का बिस्किटाचे दुष्परिणाम होतात, कफ होतो त्यानं, वेगवेगळे परिणाम होतात. तर नाही का आपण बाळासाठी नाही का काय काय देऊ शकता, तर आपण नाही का फळाची प्युरी बनवू शकतो. तर मी तेच आज व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. तर बाळाला नाही का तुम्ही प्युरी कशा प्रकारे बनवायची काय, तर नेमकं तुम्हाला आज 2-3 प्युऱ्या दाखवणार आहे मी आज या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा. कशाची प्युरी पाहणार आहे, तर नाही का आज नाही का बघा गावरानी पपई आणलेले आहे फ्रेश. तर नाही का ही पपई आणि हे ॲपलचं तुम्हाला प्युरी दाखवणार आहे करून. तर आपण साहित्य काय काय घेतलेलं आहे, म्हणजे नाही का साहित्य वगैरे याचं काही काम नाही आहे. तर नाही का सुरुवातीला नाही का आपण हे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. स्वच्छ धुतल्याशिवाय नाही का आपण नाही का काहीच करायचं नाही. याला आपण नाही का मार्केटमधून आणतो, खूप जणांचे हात वगैरे लागतात, तर बाळाला नाही का त्याच्यामध्ये पण साईड इफेक्ट परिणाम होतात. तर त्यामुळे स्वच्छ पाण्याने धुतलं. आपण याला 10 मिनटं नाही करायचं. हे ॲपल नाही का स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि याची नाही का साली वगैरे काढून घ्यायच्या पाहिजे सुरुवातीला पूर्ण. तर बघा आपण ॲपलचंच नाही तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची प्युरी नाही का म्हणजे वेगवेगळ्या बनवू शकता. चिक्कूचे बनवू शकता प्युरी आणि केळीची बनवू शकता. म्हणजे भरपूर नाही का फ्रूट्स आहेत. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे आपण आठवड्यातून जर बाळाला नाही का वेगवेगळ्या प्रकारे वेळ जर दिला तर आपण नाही का अशा प्रकारे देऊ शकतो आपण बाळाला. आणि बाळाला कसं आहे वेळ दिलाच पाहिजे. नेमकं नाही का जेवढं आपण नाही का व्हिटॅमिन बाळाला खाऊ घातलं तर तेवढं नाही का बाळ गुळगुळीत बनतं आणि स्ट्रॉंग पण बनतं. तर अशा प्रकारे नाही का आपण हे कट करून घेतलेलं आहे आणि याला नाही का आपण अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे. तुकडे करून नाही का याच्यामध्ये नाही का पाणी घ्यायचं. तर आपल्या बाळाला आपलं बाळ जेवढं खातं तेवढं शक्य झालं तेवढंच खाऊ घालायचं. तर बघा माझं बाळ नाही का एवढं खातं, अर्धा ॲपल तर मी घेतलेलं आहे पूर्ण. तर बघा आपण ॲपल घेतलेलं आहे. पहिले सुरुवातीला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं, ते सर्वाला माहीतच असते. आणि बघा गॅस चालू केला आणि त्याला नाही का 5 मिनटं 10 मिनटं होऊ द्यायचं. पूर्ण मॅश करायचं. नंतर तुम्हाला सांगतेच मी. तोपर्यंत आपण इथे ही प्युरी तयार करून घेऊया. तर याला शिजवायचं वगैरे काम नाही आहे. तर बघा आपण पहिले कट करून घेऊया. आपल्याला जेवढं लागतं तेवढं घ्यायचं. आणि ते बघा सॅरलेक्स पण आपण एक व्यवस्थित जागेत ठेवायचं, कारण जेणेकरून त्याच्यामध्ये मुंग्या नाही होत. कारण मी नाही का विकतचं सॅरलेक्स आणलं होतं, तर माझीच घटना सांगते मी तुम्हाला. पूर्ण मुंग्या झाल्या होत्या त्याच्यामध्ये. आणि विकतचं बनवलं म्हणजे घरचं बनवलं तर ते मी नाही का सुरक्षित जागेत ठेवलं, तर आता ते कुठे चांगलं आहे. तर बघा याची साल वगैरे काढून घ्यायची सुरुवातीला. तर तुम्ही चिक्कूची प्युरी बनवू शकता, केळीची बनवू शकता आणि वेगवेगळे नाही का फळं पण अवेलेबल झालेले आहेत. जे फक्त बाळाला कसं आहे आंबट वगैरे जमत नाही, बाकी सर्व चालतं. आणि कसं आहे शक्यतो नाही का बाळाला नाही का लवकरात लवकर नाही का चालू नाही करायचं फळं वगैरे, म्हणजे 7व्या-8व्या महिन्यामध्येच चालतं. कारण ते कसं आहे पचायला भारी जातं. लगेच तुम्ही 6वा महिना लागला तर बाळाला देऊ नका. कारण कसं आहे मी त्याला दिलं होतं 6व्या महिने, तर त्याला पचायला भारी गेलं, त्यामुळंच आता पचायला सोपं जाते म्हणून नाही का मी प्युरी करते वेगवेगळ्या प्रकारची.
तर आपण आठवड्यातून नाही का आपण ठरवलं पाहिजे की एक दिवस नाही का आपण ॲपलची प्युरी दिली पाहिजे, तर एक दिवस पपईची दिली पाहिजे, एक दिवस हेच नाही तर मुंगा म्हणजे डाळीचं पाणी पण द्या डाळीचं, आणि खिचडीची मूग डाळीची खिचडी पण जमतं, आणि तुरीच्या डाळीचं वरण वगैरे हे ते सर्व डाळीचं पाणी वगैरे जमतं. तर असं आहे, आपण मिक्सरमधून हे काढून घ्यायचं. तर याला शिजवायचं काम नाही वगैरे काहीच नाही करायचं. तर नाही का हे पण जास्त नाही द्यायचं, कारण नाही का पपई गरम असं तर त्यांना नाही का शी वगैरे लागायचं भीती असते. तर नाही का हे असं काढून घ्यायचं मिक्सरमध्ये. पपईची प्युरी करून घेतलेली आहे, तर हे नाही का आपण काढून घेऊया वाटलं. तर आपण नाही का एक पीस घेतलेला, तर ती एवढी प्युरी झालेली आहे आपल्या बाळाला तयार. तर तुम्ही वेगवेगळे वापरू शकता याच्यामध्ये. जसं तर बाळ 9व्या महिने जर 9 महिन्याचं असेल तर याच्यामध्ये आपण नाही का वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स पण नाही का ॲड करून देऊ शकता. आपल्याला करायची ॲपल. तर बघा ॲपल झालेले आहेत तयार. 10 मिनिटं होऊ द्यायचे, व्यवस्थित होऊ द्यायचे. आणि याच्यात तुम्ही खजूर पण वापरू शकता, पण माझं बाळ खजूर वगैरे खात नाही, तर त्यामुळे नाही का खजूर टाकलेलं नाही याच्यामध्ये. खजूर ॲड करायचा जेणेकरून ती प्युरी पण छान होतो. तर याला आपण एका आता मिक्सरमधून काढून घेऊया कशा प्रकारे झालेलं आहे. तर बघा ही झालेली आहे आपली ॲपलची प्युरी तयार. तर आज मी 2च दाखवलेले आहेत. तर नाही का वेगवेगळ्या फ्रूटच्या नाही का तुम्हाला दाखवणार आहे मी बनवून वेगवेगळ्या प्रकारे. तर नाही का पालेभाज्याचे तुम्हाला सूप पण दाखवणार आहे मी व्हिडिओमध्ये करून. तर नाही का आज 2च बनवलेले आहेत. तर अशी बनवलेले पपईची आणि ॲपलची. तर तुम्ही मला नक्की सांगा, सजेशन करा की तुम्ही याच्यामध्ये काय ॲड करता काय नाही, तर जेणेकरून मला पण आयडिया येतं. तर व्हिडिओच्या मार्फत नाही का मी पण नवीन काहीतरी शिकत आहे, म्हणूनच मी व्हिडिओ चालू केले की कसं आहे कमेंट वगैरे छान येतात आणि कमेंटमधून नाही का आपण पण हुशार होतो. तर जेणेकरून नाही का तुम्ही पण कमेंट करा मला आणि सजेशन द्या की तुम्ही कशा प्रकारे देता. आणि कसं आहे बाळाला नाही का दिवसभर नाही का काय वापरायचं काय नाही, तर आपण पण वेळेवरच द्यायला पाहिजे, कारण जुलाब वगैरे लागायचं भीती असते बाळाला. तर खूप बाळाच्या इकडे लक्ष. हे आणलेलं आहे आपण निबलर पेसिफायर. तर नाही का हे नाही का बेबीसाठी खूप छान असतं, आणि याच्यामध्ये आपण जर टाकून दिलं बाळाला तर खूप छान नाही का बाळांना नाही का दातासाठी दात पण मजबूत होतात, आणि याला दुसऱ्या शब्दात तितर पण म्हणतात. तर नाही का बाळासाठी खूप उत्तम आहे, तुम्ही पण आणा. आणि सर्वांना माहीतच आहे आजकाल सर्व अवेलेबल झालेलं आहे मार्केटमध्ये, तर सांगायचं कामच नाही पडलेलं आहे. तर नाही का याच्यामध्ये नाही का फ्रूट्स वगैरे टाकून दिलं की बाळ छान खातं. तर बघा तुम्हाला असेच नाही का बाळाचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहे, कारण मी बाळाला काय काय देत असतो आणि तुम्ही पण काय काय देत असता मला सजेशन करा, आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.